राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गट म्हणून उल्लेख केलाय, तर पत्रकार परिषदेची माहिती देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असा उल्लेख केलाय। राज ठाकरेंनी सरकारवर केलेल्या टीकेवर जयकुमार गोरेंनी पलटवार केला। ज्यांनी आजपर्यंत कधीच मतदार याद्या बघितल्या नाहीत त्यांना कसा असा टोला गोरेंनी लगावला। राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावलेला आहे। राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत, मात्र त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नसल्याचं मुनगंटीवार म्हणाले। राज ठाकरे देखील उद्या याद्या तपासू शकतात असा सल्ला त्यांनी दिला। मुंबईत 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। निवडणूक आयोगाने चुका सुधारण्याची तयारी करायला हवी असंही ते म्हणाले। केवळ लोकांनाच नाही तर आमदारांना देखील माहीत आहे की निवडणुकीत मतदार कसे वाढले, असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं, तर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्या तपासणीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं। मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य सचिन सावंतांनी केलं। राज्य निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला किंमत दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला। माझ्या स्वतःच्या अक्कलकोट इथल्या उमेदवाराला स्वतःच्या गावात शून्य मतदान झालं असल्याचं ते म्हणाले। येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसत असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं। पराभव दिसत असल्यानेच विरोधक रडीचा डाव खेळतायत असं दरेकर म्हणाले। राज ठाकरे ठरवतील तोच मुंबई आणि ठाण्याचा महापौर असेल आणि महापौर मराठीच असेल। मनसेच्या मेळाव्यात संदीप देशपांडेंनी हे वक्तव्य केलं। नागपुरामध्ये महाज्योतीच्या नवीन प्रशासकीय इमारत आणि प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाहीत, ओबीसींवर अन्याय केलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। ओबीसींचे खरे कैवारी हे देवेंद्र फडणवीस असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। राजकारण करणाऱ्यांनी खोटं राजकारण करू नका, आंदोलन करणाऱ्यांना ओबीसी समाजात गैरसमज पसरवू नका असा सल्ला मोर्चा काढणाऱ्यांना बावनकुळेंनी दिला। सध्या मनोमिलन या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव आणि राज ठाकरेंना लगावला। अंबरनाथमधील कार्यक्रमामध्ये नाव न घेता शिंदेंनी टीका केली। मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सगुण नाईक यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे या गटातील मुंबईतील कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतलं। भंडाऱ्यामध्ये भाजपला पुन्हा एकदा दणका बसलाय। तुमसर इथल्या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विकास कामामध्ये मदत करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात चालली असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं म्हणत बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं असल्याचं त्यांनी सांगितलं। कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी हे वक्तव्य केलं। शेती व्यवसायातही एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं। अहिल्यानगर इथल्या अंबिका विद्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। दिवा शहरात भाजपनं लावलेल्या बॅनरची चर्चा होतीये। भाजपनं आता वेळ आली आहे या कार्यसम्राटांना फाटकी शाल आणि नाचलेलं श्रीफळ देऊन घरी बसवण्याची अशा आशयाचे बॅनर लावत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिवसण्यात आलं। बदलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनेक बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली। पालिका हद्दीत नसलेले ग्रामीण भागातले मतदार पालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदानाकरता आले तर त्यांचे हातपाय आम्ही तोडू अशी धमकी शिवसेना शहर प्रमुखांनी दिली।
खोटी माहिती देत जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केला। अपघातानंतर ट्रक चालकाला सोडून दिलं तरी काही तासात त्याच्या विरोधात अपहरण खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचं खेडकर म्हणाले। अमरावतीतील ऐतिहासिक हनुमानगढी परिसरामध्ये आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने भव्य दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये हजारो दिव्यांच्या प्रकाशामध्ये हनुमानगढी परिसर उजळून निघाला। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा सण। लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज निमित्त नागरिकांनी बाजारात खरेदी करता गर्दी केली, त्यामुळे व्यापारी वर्गातही उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। दिवाळी सुरू झाली असून पुढचे काही दिवस फटाक्यांची जोरदार आतषबाजी बघायला मिळेल। मात्र फटाके उडवताना ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, तसंच प्राणी आणि पक्ष्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या, असं आवाहन प्राणीमित्र संघटनांनी केलं आहे। कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली। अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत फराळाचा आस्वाद घेतला, फटाक्यांची आतषबाजी केली। सोलापूर जिल्ह्यातील 20,000 लाडक्या बहिणींना देवाभाऊंच्या भाऊबीजेची भेट देण्याचं काम सुरू झालंय। पूरग्रस्त भागातील महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं जात आहे। दिवाळीच्या निमित्तानं सांगलीमध्ये एक दिवस सैनिकांकरता हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। वीरपत्नी माता यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी या संकल्पनेतून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली। बाजारपेठांमध्ये फराळ खरेदी करता, मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाई आणि गिफ्ट घेण्याकरता ग्राहकांनी मोठी गर्दी केली। यावर्षी फराळाच्या किमती 10 ते 12% वाढल्या आहेत। तर अमरावतीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण पोटे यांनी निराधारांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत। आधार केंद्रातील निराधारांना दिवाळीचं साहित्य वाटप केलं जाणार आहे। स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा काल पार पडला। दिवाळीनिमित्त कुडाळची बाजारपेठ सजली होती। रेडीमेड फराळ आणि इतर साहित्य खरेदीसाठी सगळ्या कुडाळकरांची लगबग बघायला मिळाली। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना पैसे, दारू आणि अंमली पदार्थांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। याला आळा घालण्याकरता भारताच्या निवडणूक आयोगानं 6 वर्षांनंतर आपली आर्थिक गुप्तचर समिती पुन्हा सक्रिय केली आहे। गोरेगाव पूर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक 50 मधील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्याकरता आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता आज ठाकरे गट आंदोलन करणार आहे। बादली मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उबाठाच्या शाखा प्रमुखांनी दिली। राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीकरता 3,258 कोटींची मदत वाटप करायला मंजुरी दिली आहे। मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीतून कर्जवसुली करण्याकरता बँका सरसावल्या आहेत। त्यात प्रशासनानं विरोध केलाय। तसं केल्यास संबंधित बँकांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला। प्रभादेवी पूल पाडण्यात येणार असून बेस्ट उपक्रमातील काही बस मार्ग खंडित करण्यात आले आहेत। हे बस मार्ग खंडित केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। पण बेस्टचे महसुली उत्पन्न सुद्धा घटले आहे, त्यामुळे MMRDAनं बेस्टला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे।